आहे. प्रत्येक स्पर्धेतील जे आपण पाहतोय प्रत्येक मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच रोनाल्ड फ्रान्सिस वैती यांच्याकडून. त्याचप्रमाणे जे यूट्यूब चॅनलवर आपण थेट प्रक्षेपण पाहतोय काल आणि आज, यासाठी बंदरपाखाडी गाव कोळी समाज संस्था यांचे देखील आम्ही विशेष आभार. आयोजक म्हणून विवेक भंडारी, रोहित नार्वेकर, प्रणय कोळी, मनीष केणी, ग्लेन वैती, अविनाश आणि त्यांचे सर्व मित्र यांचे देखील आभार, धन्यवाद. गोलंदाजी करण्यासाठी येतोय ओम सिंग. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला मॅकमिलन गोविंद. फायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या होत्या. पहिला चेंडू मॅकमिलनसाठी, पहिला चेंडू नो आणि फ्री हिट. पहिला चेंडू नो आणि फ्री हिट. अवांतर धावेने खातं उघडलेलं आहे. स्ट्राईकला मॅकमिलन गोविंद आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी करत असताना NP स्पोर्ट उत्तनसाठी हा जेव्हा एकटा उभा होतो त्यावेळेस काय काय घडतं ते आपण पाहिलंय. मात्र चांगला झेल घेतला होता मनीषने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक. खूप सुंदर गोलंदाजी ओम सिंग. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 17-18 आहे. मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी याच्याकडे देखील आपण पाहतोय, ज्या ठिकाणाहून हा खेळतो, गोरेगाव असेल किंवा पठाणवाडी क्रिकेट लीग या देखील स्पर्धांमध्ये गाजवलेला खेळाडू. पुढचा चेंडू आता मात्र ऑफ ब्रेक. पहिल्यांदा लेग ब्रेक टाकला, आता ऑफ ब्रेक. दोन्ही टर्न आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2 बॉल 2 रन. 1 बॉल 6ची मॅच आणि प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके अक्षरशः वाढलेले होते आणि हृदयाचा ठोका चुकला जेव्हा शेवटच्या बॉलला षटकार आला आणि NP स्पोर्ट उत्तन नितीन वारे यांचा संघ आपण फायनलमध्ये पोहोचलेला पाहतोय. वेगवेगळे पारितोषिके देखील त्यांच्याकडून आली होती. प्रत्येक खेळाडूसाठी कोंबड्या होत्या. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला, सोपा झेल होणार का? नाही. 1 बाउंड चौकार. DJ दोन ओव्हरची मॅच आणि लॉंग ऑन नाही आहे. लॉंग ऑन खूप वाईड उभा होता. नागेश वाडेकर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीने रॉशला आपण पाहतोय, ग्लेन वैती यांचे चिरंजीव या संघातून खेळताना काल देखील आपण त्यांना पाहिलं. HR स्पोर्ट्स विरुद्ध सुरू असलेला सामना. एक संघ ओपन खुल्या गटातून आलाय फायनलला काल आणि आज गाव टू गावमधून फायनलला आपण पाहतोय NP स्पोर्ट्स उत्तन. पुढचा चेंडू खाली राहिलेला चेंडू जातोय डीपला. नागेश वाडेकर खूप चांगले क्षेत्ररक्षण. मात्र जोपर्यंत चेंडू फेक आणि काय जबरदस्त थ्रो. मात्र 2 धावा पूर्ण. चित्याच्या चपळाईने धावत गेले. चांगला कॉल आपण पाहिला. ज्या प्रकारे 1 धाव आणि लगेच थ्रो येईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्या टोटल पूर्ण सरकते पहिल्या ओव्हरमध्ये. एकूण धावसंख्या 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी करणारी सज्ज होते ओम सिंग. स्ट्राईकला अभिषेक पाटील. या दोन्ही फलंदाजांनी आज NP स्पोर्ट उत्तन संघाला एक नवसंजीवनी दिली. खऱ्या अर्थाने या प्रत्येक सामन्याचे हिरो ठरलेले आहेत ते. ज्या प्रकारे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि तितकंच चांगली बॅटिंग फिल्डिंग आपण पाहिली होती ती म्हणजेच बंदरपाखाडी सागर 11 संघाची देखील. कधी कधी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं की 1 बॉलपर्यंत मॅच येते आणि हे दुसऱ्यांदा घडलं. NP स्पोर्ट उत्तन याने बंदरपाखाडी गावाला पराभूत करताना शेवटच्या बॉलवर 6 असताना षटकार मारलेला आहे. यावेळेस ती कामगिरी अभिषेकने केली. या अगोदर एक वेगळा बॅटर होता, त्याने ती कामगिरी केली होती. गोलंदाज सज्ज होते. चला लवकर वेळ घेऊ नका. पाणी घेऊन जा, आतमध्ये पाणी घेऊन जा मनीष स्टंपसाठी. पारितोषिक हा खंडित झालेला आहे. कारण का की जोपर्यंत बंदरपाखाडीचा संघ होता तोपर्यंत पारितोषिकची लाईन लागली होती, तसा पूर आला होता. नक्कीच. मात्र केतन पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. मिडन ओव्हरसाठी 1000 रुपये, हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये जे आपल्याला पाहायला मिळतीलच. आज रॉनित 11 याने देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. एकंदर आजचा दिवस प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरली. मधला स्टंप आणि मिडल स्टंप बघा. थांब रोज.
चला गोलंदाज सज्ज ओम समोरच्या दिशेला आउट ऑफ द पार्क नाही. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच रॉश. बघूया या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र बघूया प्रेक्षकांमधून देखील व्हॉलेंटियर देखील सांगतील. हवेमध्ये उंच आणि हा षटकार. पंचांचा इशारा या ठिकाणी बाहेरून देखील सांगितलेला आहे. रॉशने चांगला झेल अटेम्प्ट केला होता षटकार. आणि 4-18. तर गोलंदाज आहे सोनू बिन. स्ट्राईकला मॅकमिलन गोविंद. 2 ओव्हर बघा 7 वाजलेले आहेत, पण आयोजकांनी सांगितले त्याप्रमाणे आपण 2-2 ओव्हर फायनल खेळवतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आक्रमण करतोय, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद. संख्या 18. बघा वाटतं की हवा पूर्ण थांबलेली आहे, जी चालू होती थोडस या ठिकाणी आपण पाहतोय. मॅक्स पुढचा चेंडू आणि हा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यांच्या फळीवर चेंडू आलेला नाही. निर्धाव चेंडू. या ओव्हरमधील दुसरा चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, दुसरा चेंडू निर्धाव. विपुल आता आपण पाहतोय फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना सज्ज होतोय सोनू. पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन साठी फुलर लेन चेंडू होता, यॉर्क केला होता. समोर आहेत रॉश. एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 19. 2 ओव्हरची मॅच आहे, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. बघूया किती धावसंख्या. काल या संघाने खूप काळोखामध्ये 20 धावा चेस केल्या होत्या, जेव्हा राजसिंग सारखा गोलंदाज समोर असताना. प्रीतम परब, नागेश वाडेकर, ओम सिंग यांना आपण पाहतोय, स्वतः रवी लिंगाला आहेत, यांनी त्या 20 धावा पूर्ण केल्या होत्या. गोलंदाज सज्ज होते सोनू. पुढचा चेंडू अभिषेक. आता बॅटची करा आणि चेंडू डीप थर्डमॅनला, बाउंड्री, चौकार. दिशेला मारलेला आहे क्षेत्र आणि सीमा पार चेंडू.
31 बरोबर 32 जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. नवीन बॉल द्या, नवीन बॉल. चला लवकर मॅकमिलन गोईन फिल्डिंग लावून घ्या. रवी लिंगाला लगेच आपली सलामीची जोडी पाठवा. धाव संख्या 32 करायची आहेत 32 2 ओव्हर्स मध्ये. थोडं थांबे. किशोर अँथोनी वैती यांच्याकडून मैदानाचा राजा आकर्षक चषक फातिमा फ्रान्सिस वैती यांच्याकडून. त्याचप्रमाणे मैदानाचा राजा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज AR अजय स्पोर्ट्सकडून बॅट. त्याचप्रमाणे फोर्स 1 लाईव्ह जे यूट्यूबला आपण पाहतो थेट प्रक्षेपण बंदरपाखाडी गाव कोळी समाज संस्था यांचे देखील शतशः आभार. बेस्ट बॉलर हे पारितोषिक किशोरजी वैती यांच्याकडनं जे आकर्षक चषक आपण व्यासपीठावर पाहतोय. त्याचप्रमाणे सौ फातिमा फ्रान्सिस वैती यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर आकर्षक चषक यश फ्रान्सिस वैती यांच्याकडून. सामनावीर प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक कुमार रोनाल्ड फ्रान्सिस वैती यांच्याकडून. जे आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र बंदरपाखाडी गावासाठी ओपन आणि 40+ जे खेळले ते कैलासवासी भरत रमेश केणी यांच्या स्मरणार्थ बंदरपाखाडी 11 कडून या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक हे देखील पारितोषिक आपण पाहणार आहोत जे दिलेलं आहे बंदरपाखाडी 11 यांच्याकडून आकर्षक चषक. आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य फोर्स 1 लाईव्हची पूर्ण टीम ते म्हणजेच रोहन गुप्ते मात्र या ठिकाणी उपस्थित अनिकेत जावकर जे आमचे प्रमुख कॅमेरामॅन त्याचप्रमाणे सिद्धू आणि त्यांची पूर्ण टीम. दोन्ही अंपायर राजेश नार्वेकर राकेश पाटील समालोचक युवा समालोचक गौरांग कदम ज्यांनी आपल्या मधुर वाणीतून सर्वांना एंटरटेन केलं. विशेष सहकारी विवेक भंडारी रोहित नार्वेकर प्रणय कोळी मनीष केणी अविनाश आणि जिल्ह्यात त्याचप्रमाणे ग्लेन वैते आणि त्यांची संपूर्ण बंदरपाखाडी आजी माजी सर्व खेळाडू आणि युवा तरुण यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे योगदान दिलंय जी मेहनत घेतली कुठलीही स्पर्धा यशस्वी करण्याची ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस नाही तर गेले 8-10 दिवस या मैदानावर बॅनर तयार करण्यापासून याची व्यवस्था करण्यापर्यंत जी मेहनत घेतली त्यांचे देखील विशेष आभार. आणि शिवधनुष्य ज्यांनी यशस्वी आपल्या खांद्यावर पेललं ते म्हणजेच बंदरपाखाडी गाव यांच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. तर धावांची गरज आहे 32 आणि गोलंदाज सज्ज होतोय अभिषेक पाटील. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी फलंदाजी सर्वच आपण पाहिलं अभिषेक पाटीलकडून. स्ट्राईकला प्रीतम परब. पहिला चेंडू HR स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पहिला चेंडू पायातला खोदून काढलेला निश्चितपणे फ्लिक करतोय चेंडू होतोय डीप मिड विकेटला त्या ठिकाणी येतोय. रिओ अनेकदा पूर्ण करतोय दुसऱ्या धावासाठी पोचेपर्यंत 1 बाउन्स आणि या ठिकाणी डीप थर्ड मॅन नाही मात्र बॅकअपला खेळाडू होते ज्या पद्धतीने केतन भंडारी त्या मागे गेले मात्र थोडासा वाईडिश थ्रो. पहिल्या बॉलवर 2 धावा. 30 धावा अजूनही करायच्या आहेत. बॉल्स बाकी आहेत 11. 11 चेंडूमध्ये 30 धावा. पुढचा चेंडू आणि हा जबर टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकच्या डोक्याच्या वरनं गेला त्यांच्या हातात आला नाही. खूप चांगला प्रयत्न होता. प्रेक्षकांना देखील अजूनही संधी आहे 200 मिळवण्याची. हॅट्रिक षटकारासाठी केतन पाटील गेले 2 दिवस इकडे संध्याकाळ दिवस तिकडे रात्र सकाळपर्यंत जागून ज्यांनी स्पर्धा यशस्वी केली त्यासाठी मेहनत मात्र आपलं योगदान ज्यांनी दिलं केतन पाटील यांचे देखील आम्ही विशेष आभार. थँक्स अ लॉट. यू रिअली वॉचिंग सच अ ब्युटिफुल टुर्नामेंट फ्रॉम लंडन युनायटेड किंगडम UK. Thanks a lot to him also and all the other friends. त्यांच्या सर्व मित्र परिवार. What a shot!
काल एका ओव्हर मध्ये 20 चेस केले होते. आउट ऑफ द पार्क. अजून एक बॅक टू बॅक षटकार. मध्ये आणि आता धावांची गरज आहे. 9 बॉल 18. प्रीतम परब नॉन स्ट्राईकला नागेश वाडेकर. काही दिवसांपूर्वी पाहिलं तर गोव्याला जी स्पर्धा झाली ज्या ठिकाणी 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये दिल्ली धमाका या संघाकडून नागेश वाडेकर आपल्याच मुंबई उपनगरातील असा एक खेळाडू जो सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं योगदान देत आहे. आणि याच खेळाडूला आपण ॲक्शनमध्ये पाहतोय जो नॉन स्ट्राईकला आहेत. काल देखील या 2 बॅट्समननी पहिल्या मॅचमध्ये 71 धावा निश्चितपणे प्रयास एज्युकेशन फाउंडेशन विरुद्ध चेस केल्या. त्यानंतर आपण पाहिल्या 34 आणि त्यानंतर 20. बघूया गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. अभिषेक पाटील स्ट्राईकला प्रीतम. डाव्या यष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने खेळलेले आहेत. गॅप मध्ये एकदा पूर्ण केली. कॉल करेपर्यंत या ठिकाणी खेळाडू येतोय आणि जोपर्यंत चांगला कॉल मात्र या ठिकाणी चूक झालेली आहे. 1 धाव होती. 1 नाही 2 नाही 3 जण बॅकअपला मात्र बॉल थांबू शकले नाही. काळोख झालेला आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला वेगळं देखील पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 16. धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अजून आहे 16. अंतिम फेरीचा हा मुकाबला आपण पाहतोय. एका बाजूला NP स्पोर्ट्स उत्तन जे आजच्या दिवसात काय खेळ खेळलाय त्यांनी. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्ण संघ देखील उपस्थित नव्हता पण ती जिद्द क्रिकेट खेळण्याची आणि जिंकण्याची जिद्द आतापर्यंत त्यांना या अंतिम फेरीत आणलंय. यावेळेला चांगला चेंडू मॅकमिलन कडून चूक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय नशिबाचा चौकार. पाहिलं तर एका षटकात 20 धावा गरजेच्या होत्या तेव्हा हाच फलंदाज बॅटिंग करत होता आणि एक चेंडू ठेवत असताना ते 20 धावा काळोखात चेस केल्या होत्या. आज पुन्हा एकदा तेच काहीसं आपण स्थिती पाहतोय मैदानाच्या आत. जय हनुमान चषकाची ही मेगा फायनलची मॅच ज्यामध्ये HR स्पोर्ट्स विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन हे 2 संघ खेळत आहेत. अजून एक बिग हिट समोरच्या दिशेने लांबच लांब षटकार 6 धावा. आणि 6 धावांची गरज आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मला वाटतं मॅकमिलन येईल ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत 8 ते 9 विकेट स्वतःच्या नावी केलेल्या आहेत. तोच आता गोलंदाज मॅकमिलन गोविंद आलाय. 6 बॉल 6 धावांची गरज. पुढील 6 चेंडूंमध्ये आपल्याला कळेल की जय हनुमान चषकातील महाअंतिम फेरीत कुठला संघ विजयी होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तन हा संघ सलग 3 मॅचेस खेळलाय. 3:30 वाजतापासून लागोपाठ सामने खेळलाय आणि पूर्ण संघ देखील नसताना चांगलीच कामगिरी आपण त्यांची पाहतोय. आणि आता फायनलच्या मॅच मध्ये 6 बॉल 6 धावांची गरज. नागेश वाडेकर ऑन स्ट्राईक. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर पद्धतीचा 1 धाव देऊन जाईल आणि पुन्हा एकदा प्रीतम परब ऑन स्ट्राईक. आणि आता 5 बॉल आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा बंदर पखाडी एकंदरीत अख्ख्या गावाचं हे आयोजन. बंदर पखाडी संघ त्यांचं देखील नाव आपण घेऊ. त्यासोबतच आता 5 बॉल आणि 5 धावांची गरज. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आत. डॉट बॉल येतोय आणि आता 4 बॉल आणि 5 धावांची गरज. बॅड लाईट देखील आहे मैदानात पण आता अजूनही या 5 धावा करायच्या आहेत कारण स्पर्धा देखील लाख मोलाची. बंदर पखाडी गावातील स्पर्धा जय हनुमान चषक 2025. 4 बॉल 5 धावा. यावेळेला कट करायचा होता. अजून 1 बॉल डॉट.
आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत चर्चा होते ती म्हणजे मॅकमिलन गोविंदची 3 चेंडू आणि 5 धावांची आता गरज. 3 बॉल 5 सलगचे 2 बॉल आता डॉट आलेत. प्रीतम परत आहे मैदानात. बिग हिट झेलची संधी आणि झेल होते कंप्लीट आणि आता 2 चेंडू आणि गरज आहे 5 धावाची. कबड्डी झेल जाऊ द्या प्रीतम परब साडी सुद्धा, कारण कालच्या दिवसात 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना 1 चेंडू राखत त्या 20 धावा चेस केल्या होत्या आणि आता प्रीतम परब बाद होतोय आणि मैदानाच्या आत रवी लिंगाला म्हणजेच मॅडी आणि मुंबईतील अजून एक अग्रगण्य नाव टेनिस बॉल क्रिकेट बॉल 5 धावांची गरज. चला लगेच सामन्याला करूया सुरुवात. लाईट बंद करायची आहे प्लीज, समोर डिस्टर्बन्स होत आहे फलंदाजाला. दोन चेंडूंमध्ये आता 5 धावांची गरज. पाहूया कुठला संघ जय हनुमान चषकात विजेता संघ म्हणून निर्माण होतोय. यावेळेला अजून एक चांगला बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरा धावसाठी रवी निघाला आणि फलंदाज बाद. नागेश वाडेकर येस पुन्हा एकदा केतन पाटील आता पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत. ही मॅच जर मॅकमिलननी जिंकवली 1000 रुपयांचं पारितोषिक येणार आहे मॅकमिलन करिता. आता शेवटचा 1 चेंडू आहे, त्याआधी नक्कीच करूया एकदा जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बोलो जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की. आता 1 बॉल 4 धावांची गरज. मेगा फायनलचा हा सामना 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना मॅकमिलननी हा नक्कीच गेम पलटलाय. नक्कीच प्रेक्षक सर्वच हाच विचार करत होते की नागेश वाडेकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील, पण आता तसं होताना दिसलेलं नाही आहे. आता रॉश मैदानाच्या आत पोहोचलाय. ग्लेन वैती यांचा चिरंजीव रॉश आहे मैदानात. जर हा चौकार आला तर नक्कीच बंदर पकाडी गावात अजून जल्लोष होईल, कारण बंदर पकाडीचाच खेळाडू हा फटका लागणार आहे. चला मॅक स्पीडअप करायचंय. एक बॉल 4 धावांची गरज. जय हनुमान चषक बंदर पकाडी गावातील आयोजन, सह्याद्रीचं हे मैदान पहिल्यांदाच डीजे आणि आता नागेश वाडेकर जातात स्ट्राईक साठी आणि आता स्ट्राईक होते रोटेट. म्हणजे आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. अजूनही ही मॅच संपलेली नाही आणि जर नागेशनी हा जर विजयी षटकार किंवा चौकार लगावला तर नक्कीच जल्लोष होईल HR स्पोर्ट्सच्या पॅव्हिलियन मध्ये. आता 1 बॉल 3 धावांची गरज. NP स्पोर्ट्स उत्तन
आणि जर आता केतनकडे चेंडू गेला या बॉलवर आणि जर अडवला गेला तर 2000 रुपयांचं पारितोषिक केतन पाटील यांच्यातर्फे. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सन्मान्य बाळा तावडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले हार्दिक स्वागत सुस्वागतम. डीजे माईकचा आवाज वाढव. आणि 1 बॉल आणि धावांची गरज आहे 3. बाळा तावडे साहेबांना सांगू इच्छितो फायनल आहे. एक फिल्डिंग करणारा संघ आहे उत्तमचा आहे भाईंदर आणि ज्या संघाला धावा वाचवायच्यात 1 बॉल मध्ये 3 करायच्यात HR स्पोर्ट्सला. स्ट्राईकला नागेश. शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या होऊ द्या एकदा. 1 बॉल 3 धावा. बिग हिट. अंधारात पाहूया बॉल कुठे गेलाय. षटकार आणि विजय षटकार येतोय नागेश वाडेकर.